छत्रपती संभाजीनगर येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली। मुलाच्या भेटीसाठी 250 किलोमीटरचं अंतर कापून छत्रपती संभाजीनगर गाठलेल्या महिलेचा भेटी आधीच अपघाती मृत्यू झाला। शहराजवळील केम्ब्रिज चौकात ही घटना घडली आहे। पुष्पाबाई वामनराव जगताप असं मृत महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार रिव्हर्स घेताना ट्रकने महिलेला चिरडलं। पोलीस कारवाई करणार असल्याच्या धाकाने ड्रायव्हरने ट्रक रिव्हर्स घेतला। यावेळी पुष्पाबाई या मागे उभ्या होत्या। त्यांचा मागच्या चाकाखाली त्या आल्यामुळे मुलासमोरच मृत्यू झाला। या घटनेत ट्रक चालक निंगराज मल्लप्पा बिस्मोंडे याच्या विरोधात MIDC सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला येथून त्या मुलाला भेटण्यासाठी शहरात आलेल्या होत्या। सांगली येथून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे। स्पीड ब्रेकरमुळे एका व्यक्तीचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। सांगलीतील बिरनाळे कॉलेज परिसरातील ही घटना आहे। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। सांगलीत स्पीड ब्रेकरवरून जात असताना दुचाकीचा अपघात झाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला। विजय मगदूम असे मयत व्यक्तीचे नाव आहे। सांगलीतील बिरनाळे कॉलेज समोर असलेल्या स्पीड ब्रेकरवर रात्री 11 वाजता हा अपघात घडला। बिरनाळे कॉलेज समोरील स्पीड ब्रेकरवर मगदूम यांची गाडी घसरली आणि ते गाडीसह रस्त्यावर पडले। त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला। या अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे। अपघातानंतर स्थानिक तरुण मदतीसाठी तातडीने धावले। त्यांनी मगदूम यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। विजय मगदूम हे सांगलीतील एकता मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आहेत। या घटनेनंतर मगदूम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर परिसरातही विजय मगदूम यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे। क्राईम वेब सिरीजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या घटनेप्रमाणेच एक घटना महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात घडली आहे। अकोल्यात 40 वर्षीय महिलेने एका 24 वर्षीय तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। आपलं दुःख त्याच्यासमोर ठेवलं, त्याला हाताशी धरलं आणि त्याच्याच मदतीनं आपल्या 50 वर्षीय पतीला संपवलं। अकोला जिल्ह्यातल्या ग्राम उगवा गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे। दरम्यान पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह उगवा शेत शिवारातील गवतामध्ये फेकून दिला आणि तब्बल 18 दिवसानंतर हा मृतदेह समोर आला। अकोला पोलिसांनी 4 दिवसात या संपूर्ण घटनेचा गुन्ह्याचा उलगडा केलाय। या हत्येप्रकरणी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे। या हत्येमागील कारण म्हणजे मनात निर्माण झालेल्या शंका आणि गैरसमज। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर अकोलातील अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम उगवा शेत शिवाराच्या गवतात 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटणं अशक्य होती। शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आणि वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाब समोर आली। मृताच्या डोक्यावर छातीवर मारहाण केल्याच्या जखमा होत्या। पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला, परंतु अकोला पोलिसांसमोर मृतदेहाचं ओळख पटवण्याचं एक मोठं आव्हान होतं। बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला रिव्हर्स येणाऱ्या टँकरने चिरडले। ही घटना रविवारी दुपारी केम्ब्रिज चौकात घडली। वाहतूक शाखेचा अधिकारी जड वाहनांवर कारवाई करत होता। या अधिकाऱ्याने हा टँकर कारवाईसाठी अडवला होता, अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीमधील पुष्पाबाई वामनराव जगताप वय वर्ष 75 यांचा मुलगा योगेश केम्ब्रिज चौकातील इस्कॉन मंदिराजवळील प्लस हाऊसिंग सोसायटीत राहतो। योगेश जगताप यांचे ट्रॅक्टर्स तसेच पार्ट विक्रीचे शोरूम आहे। नवरात्र असल्याने पुष्पाबाई मुलाकडे आल्या होत्या। दुपारी 2:30च्या सुमारास त्या बसने हॉटेल कलश समोर उतरल्या। त्यावेळी योगेश आईला घेण्यासाठी कारणे पोहोचला होता। बसमधून उतरून त्या रस्ता ओलांडत असताना वेगाने पुढे येत असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट टँकरने पुष्पा यांना चिरडले। त्या 50 फुटांपर्यंत फरफटत गेल्या। घटनेची माहिती मिळताच MIDC सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने पुष्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत नेला। या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात योगेश जगताप यांच्या तक्रारीवरून टँकर चालक निंगराज मल्लप्पा बिस्गोंड विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। कोल्हापुरातील वाठार येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एकतर्फी प्रेमातून बळजबरी एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे। या प्रकरणी संशयित सनी अरुण कांबळे वय वर्ष 25 राहणार वाठार यास पोलिसांनी ताब्यात घेतलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील वाठार येथे संशयित आरोपी सनी कांबळे याने एका 20 वर्षीय तरुणीशी ओळख करून तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली।
तसेच 9 ऑक्टोबर रोजी रात्री 8च्या सुमारास सदर पीडिता घरी जात असताना सनी कांबळेने तिला अडवले आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे असे म्हणत निर्जन ठिकाणी घेऊन गेला। यावेळी दोघांत जोरदार वादही झाला। सनीने आधी तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला। रविवारी 15 तारखेला संध्याकाळी एक शेतकरी वैरण आणण्यासाठी त्या भागात गेले असता त्या युवतीचा त्याला अर्धनग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळून आला। लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे। मंदिरात लग्न करून काही दिवसांनी सोबत राहण्यास नकार देण्यात आला। या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। ही धक्कादायक घटना मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमेश शालिकराम काळे वय वर्ष 35 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पीडित 36 वर्षीय महिला ही पतीपासून विभक्त राहते। त्यांना 2 मुलं आहेत। त्यांचा मोठा मुलगा हा शेतीची कामे करतो। त्याच्यासोबत काम करणाऱ्या उमेशचे त्यांच्या घरी नेहमी येणे जाणं होतं। त्यातून पीडित महिला आणि उमेश यांच्यात ओळख झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्यावर उमेशने महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं। लग्न केलं तर तुला नवीन घर बांधून देईल अशी बतावणी सुद्धा त्याने केली। त्यामुळे महिलेने त्याला होकार दिला। त्यानंतर उमेशने अनेकदा महिलेसोबत त्याच्या घरी कुणी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली, परंतु उमेश टाळाटाळ करू लागला। महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यावर उमेश तयार झाला। यानंतर त्यांनी एका मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केलं। लग्नानंतर काही दिवस दोघे पती-पत्नीप्रमाणे राहिले। मात्र जून महिन्यात आईकडे जातं असं सांगून उमेश निघून गेला। तो पुन्हा परत आला नाही। त्यामुळे पीडित महिला त्याच्या आईकडे गेली। उमेशच्या आईने तो येथे आलाच नसल्याचं सांगितल्यावर महिलेने मंगरूळ दस्तगीर ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दिली। गडचिरोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 4 आणि मावशी असे 5 जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ हत्येने अहेरी तालुका हादरलाय। तालुक्यातील महागाव बुद्रुक येथे 24 तासाच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला। त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलानेही अखेरचा श्वास घेतला। सर्व जणांनी चंद्रपूर व नागपूर येथे उपचारादरम्यान प्राण सोडले। 20 दिवसात 5 जणांच्या गूढ मृत्यू सत्राने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अहेरी तालुक्यातील महागाव येथे 22 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे वय वर्ष 45 यांची तब्येत बिघडली। डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वतःच्या कारमधून पती शंकर तिरुजी कुंभारे वय वर्ष 52 यांनी त्यांना चंद्रपूरला नेले। तिथे गेल्यावरही त्यांना अस्वस्थ वाटू लागले। त्यावेळी उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले। प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला हलवले, पण उपचारादरम्यान 26 सप्टेंबर रोजी शंकर तर 27 सप्टेंबर रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली। प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता अशी माहिती मिळाली आहे। त्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला बेदम मारहाण केली। यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला। बिहारमधील कैमूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले असून प्रेयसीचे कुटुंबीय फरार आहे। प्रेम प्रकरणाचे हे प्रकरण भभुआ पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर गावातील आहे। भभुआ पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर गावातील रहिवासी किशुन बंद यांच्या 21 वर्षीय मुलगा राजा बाबू मध्यरात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता। किशुन बिंद यांनी सांगितले की मुलीने रात्री मुलाला तिच्या घरी बोलावले होते। याबाबत घरच्यांना कोणतीही माहिती नव्हती। रात्री 1 वाजेच्या सुमारास मुलीची आई त्यांच्या घरी आली आणि तुझा मुलगा माझ्या घरी आल्याचे त्यांनी सांगितले आणि मला पाहताच तो घरातून पळून गेला इतकं बोलून ती निघून गेली। त्यानंतर त्यांनी मुलाचा बराच वेळ शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह कलौंज गावालगतच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। प्रेयसीच्या कुटुंबियांनीच मुलांची हत्या करून मृतदेह लटकवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। गावकरी अजय कुमार सिंग यांनी सांगितले की दोघांचे प्रेमसंबंध होते। रात्री फोन केला असता मुलगा मुलीच्या घरी गेलेला होता। सकाळी बराच शोध घेतल्यानंतर कलौंज येथील सिवानमध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आणि ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली आहे। जळगावमधील बराणपूर येथून देवीची मूर्ती घेऊन येत असताना वाहनाचा अपघात झाला। अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडल्यामुळे जळगाव शहरातील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर जवळील पूर्णाण फाट्यानजीक घडली आहे।
संजय उर्फ जितू गोपाल कोळी, वय वर्ष 35, राहणार जोशीवाडा मेहरून असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात संजय सोबत असलेले इतर तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील मेहरून परिसरातील जोशीवाड्यात सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्रीची तयारी सुरू होती. देवीची स्थापना करण्यासाठी मोठी तयारी या परिसरातील तरुणांकडून करण्यात आली होती. स्थापनेसाठी मूर्ती ही बऱ्हाणपूर येथून आणण्याचे ठरले होते. त्यानुसार त्या ठिकाणच्या कारागिराला पाहिजे तशी मूर्तीची ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली होती. ठरल्याप्रमाणे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी शनिवारी काही तरुण मूर्ती घेण्यासाठी बऱ्हाणपूर येथे गेले होते. देवीची मूर्ती घेऊन परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्यावर मूर्ती घेऊन येत असलेल्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत देवीची मूर्ती नेमकी वाहनात उभ्या असलेल्या संजय कोळी या तरुणाच्या अंगावर पडली. मूर्ती मोठी असल्यामुळे मूर्तीखाली तो दबला जाऊन तो जखमी झाला. त्यात वाहनातील इतर तरुणांनी तातडीने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र या ठिकाणी उपचार सुरू होण्यापूर्वीच तरुणाची प्राणज्योत मालवली. या अपघातात संजय सोबत असलेले इतर तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव MIDCत प्लॅस्टिक कंपनीत विजेचा धक्का लागून एक तरुण परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील अन्य एक तरुण देखील भाजला जाऊन गंभीर जखमी झाला आहे. आज सोमवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली आहे. राहुल दरबार राठोड, वय वर्ष 22, मूळ राहणार मध्य प्रदेश आणि सध्या जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी, राहणार जामनेर हा गंभीररित्या भाजला गेला. मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेला राहुल राठोड हा तरुण आई वडील आणि लहान भाऊ यांच्या सोबत जळगाव शहरातील फातिमा नगरमध्ये राहत होता. MIDCतील एका प्लॅस्टिक कंपनीत त्याचा कामाचा पहिला दिवस असल्याने आज सोमवारी सकाळी 8 वाजता राहुल कामावर हजर झाला. यावेळी काम करत असताना त्याला विजेचा धक्का लागला. सोबतचा जीवन गजानन चौधरी गंभीररित्या भाजला गेलेला आहे. मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेला हा राहुल राठोड आई वडील आणि लहान भाऊ यांच्या सोबत जळगाव शहरातील फातिमा नगरमध्ये राहत होता. MIDCतील एका प्लॅस्टिक कंपनीत त्याचा कामाचा पहिलाच दिवस असल्याने सकाळी 8 वाजता तो कामावर हजर होता. यावेळी काम करत असताना त्याला विजेचा शॉक लागला आणि त्याच्या सोबत काम करणारा जीवन गजानन चौधरीही गंभीररित्या भाजला गेला.